गंध कोवळ्या फुलाचा, त्यात श्वास सावयाचा, देह लाजतो कळीचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अलक्षणते केशरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. विराज कन्स्ट्रक्शनचा मालक माझा मित्र आहे. मी त्याला सगळं सांगितलं आणि एकूणच अशी परिस्थिती निर्माण केली की राधावर खूप प्रेशर येईल आणि ती सौरभशी लग्न करेल. तिला मी तशी धमकीही दिली की जर तू केदारशी लग्न केलंस तर मी तुला पळवून नेईन. एकूणच मला या प्रेशरचा तिच्या मनावर परिणाम घडवून आणायचा होता. तो परिणाम वरवर दिसत नव्हता पण खोलवर मात्र नक्की तो परिणाम होत होता. राधाच्या बाबांनीही कंपनी अडचणीत आली म्हणून राधावर माझ्याशी लग्न करण्याचं प्रेशर आणलं, कारण मी त्यांना हेल्प करत होतो. मी त्यांना पैसे दिले. तुझ्याशी मी तसंच वागलो, कारण आजी तू मनोहर कुटुंबातल्या लोकांना भेटत होतीस, राधाशी फोनवरून बोलत होतीस. कुठेतरी माझी बाजू तू सावरायचा प्रयत्न करशील म्हणून खरं तर मी तुझ्याशी असं वागलो. आणि खरं तर मी माझ्या माणसांना सौरभ आणि राधाच्या मागावर ठेवलं होतं ते त्यांच्या संरक्षणासाठी, पण ते दोघं सुखरूप आहेत. आता मी मोकळा श्वास घेऊ शकतो. राधा आता सौरभची झाली. आय एम हॅपी. का केलंस? एवढा मोठा त्याग का केलास तू गौतम? आजी आजी माझ्या आयुष्यात एक घटना घडली होती. काश्मीर आणि मी एक होऊ शकलो नव्हतो हा अनुभव मी घेतला होता. आता सौरभला किंवा राधाला हे दुःख भोगायला लागू नये म्हणून मी इनडायरेक्टली त्यांना मदत केली ग. पण काही जणांच्या नजरेत तू वाईट ठरलास गौतम. चलता है, प्यार किया है तो जिम्मेदारी भी उठानी ही पड़ेगी. प्रेमात सगळं माफ असतं आजी. राधाही रागवली असेल तुझ्यावर. रागवू दे. इतरांना काय वाटतंय यापेक्षा मी इतरांसाठी काय करतोय हे माझ्यासाठी महत्वाचं आहे आजी. मी जे काही केलं त्यामुळे आज राधा आणि सौरभ एकत्र आहेत ना, बस आय एम हॅपी. मार्कंड कुठे गेलाय तेच कळत नाही. सौरभला शोधायला गेला होता तो अजून परत आलेला नाही. कुठे गेला असेल? हो ना, मी पण केव्हाचा ट्राय करतेय, स्विच ऑफ येतोय. मध्या हा मार्कंड सामील नसेल ना सौरभला? काय माहित नाही बाबा. त्याने तर ठरवलंच होतं सौरभला घेऊन साऊथ आफ्रिकेला निघून जायचं. गेला असेल परस्पर.
म्हणाला असेल बसा बोंबलत. कंटाळा आपल्याला तो. हो, असंही असू शकेल. हॉस्पिटलमधून फोन. हॅलो हॅलो, यश यश बोल ना. कसा आहे रे केदार? कसा? केदार वाचला रंजे, केदार वाचला. हो ना, देव आहे रे यश, देव आहे. अण्णा, दादा, केदार वाचला आपला. अरे मध्या, केदार वाचला. मॅम, मॅम काहीतरी बोला ना प्लीज. मी काय बोलू मानस? मॅम सगळेच खूप टेन्शन मध्ये आहेत. त्या दोघांनी आपल्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर? नाही, तसं काहीही होणार नाही. माझा पूर्ण विश्वास आहे. माझं मन मला सांगतंय राधा आणि सौरभने प्रेम या शब्दाला खरा अर्थ मिळवून दिलाय. त्यांची जोडी नवरा बायको नात्याचं एक सुंदर आणि पॉझिटिव्ह रूप जगाला दाखवतील, माझी खात्री आहे. ते दोघं सुखरूपच असणार. मी देवाला मानत नव्हते मानस, पण राधा सौरभमुळे मी त्याला हात जोडायला लागले. माझी प्रार्थना वाया नाही जाणार. ते दोघं एकमेकांचे झाले असतील, सुखी असतील. मी तुला सांगते, शेवटी त्यांच्या प्रेमाचाच विजय होणार. सर, का घाबरलास? नाही सर, पण तूही फूस लावलीये तिला, तू आणि डॉक्टर प्रधानांनी. म्हणून तिची हिंमत झाली असं वागायची. नाही तर माझ्याशी असं वागलीच नसती राधा. अरे सगळं समजवलं होतं मी तिला. माझी कंपनी, पैसा, गौतम, कुठलंही ऑब्लिगेशन ठेवलं नव्हतं मी. कुठल्याही दडपणाखाली नव्हती ती. तिला तिच्या कर्तव्याची आणि जबाबदारीची पूर्ण जाणीव होती. पण तुम्ही बिघडवलं तिला, तुम्ही फूस लावली. म्हणून त्या मूर्ख पोरकट मुलाबरोबर पळून गेली ती. म्हणून याचे परिणाम चांगले होणार नाहीत. शी विल सफर. आणि तुम्ही जबाबदार राहाल त्याला. तुम्ही. हेच व्हायचं होतं ना शेवटी. हेच व्हायचं होतं. केदारला असं मरणाच्या दारी टाकून पळून गेले. खुशाल पळून गेले. पण भोगतील आपल्या कर्माची फळं. एक एक दिवस मरत मरत जगतील ते. केदारला हे असं केलं त्यांनी.
देवा, दोघा पोरांना कुठे असतील तिकडे सुखात ठेव आणि या रागाचं रूपांतर प्रेमात कर. केदार वाचायला हवा. सौरभवर कुठलाही कलंक नको. हॅलो हॅलो. मार्कंड दादा, अरे कुठेस तू? इथे इतके भीषण प्रकार चाललेत आणि तू कुठेच दिसत नाहीयेस. अगं रंजू, मी पण सौरभला शोधायला बाहेर पडलोय ग. त्याचा एक मित्र म्हणाला की बँगलोरला गेलाय, म्हणून तिकडे गेलो तर तिकडे नाही सापडले लोक. कोणीतरी म्हणाला गोव्याला गेलाय, मग गोव्याला सुद्धा गेलो पण तिकडेही नाही ग. गोव्याला कळलं की डॉक्टर प्रधानांच्या मैत्रिणीकडे गेलेत कलकत्त्याला, म्हणून कलकत्त्याला सुद्धा गेलो पण तिथेही पत्ता नाहीच गा लागला. आणि डॉक्टर प्रधान सुद्धा नाही भेटल्या, त्यामुळे त्यांच्या मुलाकडे गेलेत अमेरिकेला. अरे देवा, मग? नाही, अमेरिकेला नाही गेलो, पण विजा असताना तर अमेरिकेला सुद्धा गेलो असतो, माहिती ना मी. मार्कंड दादा, तू आम्हाला. रंजू खरंच सांगतोय ग, मी पण सौरभचा शोध घेतोय. फक्त एक काम कर, माझी सीमाशी बोलायची हिंमत नाही, तिला सांगतो फक्त. अरे पण मार्कंड दादा. नक्की सांग सीमाला. चल ठेवतो का फोन, बाय. अरे तू कुठे ते बरोबर फोन ठेवून दिला. या घरातल्या ना एकाही माणसाचा भरोसा राहिला नाहीये आता. बोल, सांग मला. सांग राधा आणि सौरभ कुठे आहेत ते. तुझी मदत घेतल्याशिवाय ते दोघं जणांनी पळून जाणं शक्य नाहीये. बोल बोल. जा बघ, जा त्या केदारकडे बघ, त्याची काय अवस्था झाली ती. तो मरेल आपण असं काही केलं तर ह्या दोघांना चांगलं माहिती होतं, तरी सुद्धा पळून गेले. ते काय नाही, सांग मला, अजूनही वेळ गेली नाहीये. ओली सांग मला, सांग मला. मी आत्ताच्या आता त्या दोघांना इथे उभं करते, केदार समोर उभं करते आणि राधाचं लग्न लावून देते केदारशी. यश, यश तुम्हाला माहिती असेल, तुम्ही सांगा, तुम्ही का बोलत नाही, का लपवताय माझ्यापासून? बोला. वहिनी, माझा ऐकून घ्या. आई शपथ खरा सांगतो तुम्हाला, अहो केदारचा नाटक उघडं करण्यापर्यंतच आम्ही होतो यात. आणि तुम्ही खोटं बोलताय माझ्याशी. नंतर सगळं बसून ठरवू असं ठरवलं होतं. हे लोक पळून जातील ते आम्हाला काय माहित आहे. खोटं बोलताय तुम्ही माझ्याशी, खोटं बोलताय यश. खरा सांगतो तुम्हाला. कसा सांगू आता तुम्हाला? इन्स्पेक्टर आले, थांबा. इन्स्पेक्टर साहेब, काय कळला काय पोरांचा? काय तपास लागला? हो, म्हणजे नाही. म्हणजे आम्हाला त्यांचे मोबाईल फोन्स वाळूत सापडलेत. सुदैवाने मोबाईल फोन्स चांगल्या कंडिशनमध्ये आहेत. काही लोकांनी त्यांना पाण्याच्या दिशेने जाताना पाहिले आणि ते खूप पुढे गेले, म्हणून कोळ्यांनी त्यांना हाका पण मारल्या. मला वाटतं त्यांनी कदाचित नाही. हे बघा, आम्हाला त्यांच्या बॉडी सापडलेल्या नाही आहेत, शिवाय त्यांचाही काही पत्ता लागलेला नाहीये. आमचा तपास सुरू आहे. मोबाईल फोनवरून काही ट्रॅक लागतोय का मी पाहतोय. बरं, त्यांच्या मोबाईल कॉल्सवरून त्यांनी शेवटचे 12 कॉल्स कुणीतरी अवली म्हणून आहे त्याला केलेले आहेत. हा हा अवली आहे, पण हा काहीच बोलत नाहीये इन्स्पेक्टर. बोलेल ना, सगळं बोलेल. आम्ही बोलतो करू त्याला. हे बघा, त्या दोघांना शोधण्यामध्ये हाच महत्वाचा दुवा आहे, पण ते दोघं जिवंत असतील असं मात्र मला वाटत नाही. पण कोळ्यांनी जे काही सांगितलंय त्यावरून आम्ही प्रयत्न करतो. हे चल चल.
गेले ते. जलसमाधी घेतली त्यांनी. माझ्या इतक्या वर्षांच्या मायेची, शेवटच्या क्षणापर्यंत सौरभला सांभाळून घेण्याची समाधी बांधली त्यांनी अखेर. माझ्या पदरात अपयश टाकून स्वतः समाधी घेतली. चला चला त्यांच्या फोटोला हार घालावा लागेल. चला चला जाऊया. सरिता थांबव भाऊ आता हे. नाही रडू नकोस अगदी. मला बघवत नाहीये तुझी स्थिती. रडू नकोस आता. निदान माझा विचार कर आणि रडणं थांबव हे. अगं ह्या परिस्थितीतून काहीतरी मार्ग काढावाच लागेल ना आपल्याला. नाही बाबा, दुसरा कुठलाही मार्ग नाही म्हणूनच रडते मी. सगळ्यात जास्त काळजी मला गार्गीची वाटते बाबा. ते मूल नको म्हटलं ना तरी मेडिकली ती फिट नाहीये. आणि ही राधा होती म्हणून हे सगळं गुपचूप चाललं होतं बाबा. लक्षात येत आहे का तुमच्या? आता ही मुलगीच पळून गेली तर काय करणार होत आपण? कुठे जाणार आहोत? सगळ्यांच्या तोंडाला काळं फसून निघून गेली ही मुलगी. आपण कुठल्या परिस्थितीतून जातोय ह्या गोष्टीचं भान सुद्धा नाही तिला साधं. कुठे जातो बाबा शहाणपण अशा वेळेस? हुशारी अक्कल कुठे जाते? काय कुठे जाणार आपण आता गार्गीला घेऊन? सांगा ना मला. त्या डॉक्टर प्रधान सुद्धा इथे नाहीये. दुसऱ्यांदा घडलं बाबा हे. दुसऱ्यांदा घडलं माझ्या बरोबर. आधी त्या प्रेयसीची, तिच्या मुलीची बातमी देऊन धक्का दिला मला रजनीशनी. आणि आता तीच मुलगी आपल्याला बदनाम करून निघून गेली. कोणाची बदनामी झाली हो या सगळ्यात? सांगा ना मला. फक्त आपली. तिला काय आहे का कशाचं भान? आपण कुठल्या परिस्थितीतून जातोय याची काही पडली आहे का तिला? मी जो मार्ग काढला होता ना तोच योग्य होता बाबा. गौतम सारखं लाखात एक स्थळ शोधलं होतं मी तिच्यासाठी. पण नाही, आम्हाला जाणून घेऊ दे, समजून घेऊ दे या सगळ्यातनं वेळ काढला त्या पोरीनं. तेव्हाच लग्न लावून दिलं असतं ना तर हे सगळं घडलंच नसतं. गार्गीचं प्रकरण सुद्धा घडलं नसतं. सगळंच मार्गी लागलं असतं. ती सुखी, आपण सुखी, सगळंच. तिच्या मनाचा विचार करूया म्हणून वेळ काढत राहिला रजनीश. आणि आता काय झालं बघा. सरिता अगं आरोप प्रत्यारोप करण्यात काही अर्थ आहे का आता? रजनीशची अवस्था तर सर्वात वाईट आहे. त्याच्याशी भांडू नकोस. त्याचं हार्टचं दुखणं पुन्हा उद्भवायला नको. त्याला स्वतःलाच हा धक्का पचवणं जड जात आहे. त्यात आणखीन त्यांचं कौतुक सांगू नका आता मला बाबा. स्वतःच्या कर्माची फळं भोगतात ते. स्वतःही भोगतात आणि आम्हालाही भोगायला लावतायत. सीमा झोपली होतीस? झोप कुठली लागायला? पडले होते थोडा. डोळे सुजलेत बघ तुझे. सीमा आता सावर स्वतःला. म्हणजे काय करू? सांगा ना काय करू? केदारला मरायला सोडून गेलेत म्हणून राधा आणि सौरभची आरती ओवाळू? पण मूळ चूक केदारचीच आहे.
असं नाही वाटत तुला? भोगतोय ना पण त्याच्या कर्माची फळं हॉस्पिटलमध्ये. पण सौरभचं काय? हे काही वय आहे का त्याचं प्रेम करण्याचं? धड शिक्षण नाही, कमवायची अक्कल नाही, आणि प्रेम करायला कसं सुचतं मला कळत नाही. बरं, प्रेम करायला ह्याला कोण सापडली संपूर्ण जगात? राधा, जिच्यावर केदारचं प्रेम आहे, जी सर्वतोपरी त्याच्यापेक्षा मोठी आहे, आणि केदार तिच्या प्रेमात पडला हेही त्याला माहिती. नाही घरवळणार नाही. सौरभ हॅज क्रिएटेड अ मेस.